लसूणी पालक पनीर अजिबात मिक्सरचा वापर न करिता काय जबराठी भाजी झाली होती. मग या की खायला आणि कशी बनवायची चला की बघूया. तर सगळ्यात आधी अशी स्वच्छ धुतलेली पालक घेऊन त्याला बारीक चिरा. खलबत्त्यात लसूण, आलं, हिरवी मिरची असं ठसाचं ठेचायचं आणि त्याचं बारीक वाटण तयार करायचं. फोडणीसाठी तेलात टप्प्याटप्प्यानं जिरं, सुकलेली लाल मिरची वाटण घालायचं आणि असं परतून घ्यायचं. कांदा सुद्धा 50% परतून घ्यायचं. आता ह्याच्यात पाणी, हळद, लाल मिरची पावडर, टोमॅटो घालायचं आणि कवर करायचं. कवर काढल्यानंतर टोमॅटोवरच्या अशा साली काढायचं आणि मॅश करायचं. टोमॅटोला सुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता ह्याच्यात काळी मिरी पावडर, धना पावडर घालायचं आणि पुन्हा एकदा उलतपालतं करायचं. आलं घातल्यानंतर अजिबात ढवळाढवळ करायची नाही. असं झाकण ठेवायचं. झाकण काढल्यानंतरच त्याला असं उलतपालतं करायचं. ह्या भाजीसाठी आपण मिक्सरचा वापर करत नाही म्हणून असं रवीनं चांगलं बघा भाजी घटलून घ्यायची. आता 1 चमचा चण्याचं पीठ घाला आणि त्याला सुद्धा चांगलं परतून घ्या. आता ह्या भाजीसाठी आपण थंड पाणी न वापरता ऊन पाणी वापरणार आहे. तर पाणी घातल्यानंतर चांगली उकळी फुटू द्यायची आणि ह्याच्यात आता पनीर घाला. झाली बघा आपली भाजी तयार. तडक्यासाठी तुपात बारीक चिरलेलं लसूण, लाल मिरची पावडर घालायचं आणि तो तडका ह्या भाजीत सोडायचा. झाली बघा आपली भाजी तयार. आता ऊन आहे तवरच द्या दणका आणि लावा हजेरी.